आपण भारतीय राज्यघटनेचा सरनाम्याचा अभ्यास करणार आहोत. सरनामा किंवा उद्देशिका हे शब्द आपण शाळेपासून ऐकत आलो आहोत. पण हा फक्त संविधानाच्या सुरुवातीला लिहिलेला एक परिच्छेद नाही, तर तो आपल्या संविधानाचा आत्मा आहे. एक प्रकारे आपल्या देशाची ओळख आणि भविष्यासाठीचा एक वचन आहे. अगदी बरोबर. आपण याला आपल्या राष्ट्राची राजकीय कुंडली किंवा एक नैतिक होकायंत्र सुद्धा म्हणू शकतो. हे फक्त काही सुंदर शब्दांची जुळवाजुळव नाहीये. यात घटनाकारांची दूरदृष्टी, त्यांची स्वप्न आणि त्यांनी देशासाठी ठरवलेली मूल्य ती दडलेली आहेत. म्हणूनच जेव्हा कधी संविधानातील एखाद्या शब्दाचा अर्थ लावताना गोंधळ होतो, तेव्हा सर्वोच्च न्यायालय सुद्धा सरनाम्याकडे एक मार्गदर्शक म्हणून पाहते. हो, अगदी. म्हणजे हे एक प्रकारे संविधानाचं ओळखपत्रच झालं, जे सांगतं की हे संविधान कोणी बनवलं, का बनवलं आणि यातून काय साध्य करायचं आहे. चला तर मग या ओळखपत्रातील प्रत्येक शब्दाचा आणि त्यामागे दडलेल्या विचारांचा सविस्तरपणे मागोवा घेऊया. मी एकदा सरनाम्याचं वाचन करते, म्हणजे आपल्या चर्चेला एक भक्कम पाया मिळेल. नक्कीच. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. धन्यवाद. या सरनाम्याची सुरुवातच किती प्रभावी आहे पहा. आम्ही भारताचे लोक. हे 3 शब्द संपूर्ण संविधानाचा आधारस्तंभ आहेत. हे सांगतात की या संविधानाचा निर्माता किंवा याला अधिकार देणारी शक्ती कोणी राजा नाही, कोणी परकीय सत्ता नाही किंवा कोणी धर्मग्रंथ नाही, तर ती थेट भारताची जनता आहे. बरोबर. म्हणजे हा अधिकार लोकांकडूनच येतो आणि लोकांसाठीच वापरला जातो. हे संविधान आपल्यावर कोणी लादलेलं नाही, तर आपण ते स्वतःसाठी स्वतःच तयार करून स्वीकारलं आहे. ही भावनाच खूप मोठी आहे. अगदी. आणि याच सुरुवातीच्या वाक्यात पुढे भारताचं स्वरूप कसं असेल हे स्पष्ट करणारे 5 महत्त्वाचे शब्द येतात. ते भारताचं म्हणजे व्यक्तिमत्व ठरवतात. हो. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य यातला प्रत्येक शब्द म्हणजे एक मोठा विचार आहे. आपण एकेका शब्दाला उलगडून पाहूया का? हो, नक्कीच. पहिला शब्द सार्वभौम. सौरन. सोप्या भाषेत याचा अर्थ काय? सोप्या भाषेत म्हणजे भारत आता स्वतःचा मालक आहे. आपले निर्णय घेण्यासाठी तो पूर्णपणे स्वतंत्र आहे. देशांतर्गत कायदे कसे असावेत किंवा परराष्ट्र धोरण काय असावं हे ठरवण्यासाठी भारताला दुसऱ्या कोणत्याही देशाची परवानगी घेण्याची गरज नाही. तो कोणत्याही बाह्य शक्तीच्या नियंत्रणाखाली नाही. म्हणजे आपल्या घराचे निर्णय आपणच घेणार, शेजारच्यांनी त्यात ढवळाढवळ करायची नाही. आता पुढचा शब्द समाजवादी, सोशलिस्ट. आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, हा शब्द मूळ सरनाम्यात नव्हता. बरोबर. म्हणजे 1950 ते 1976 पर्यंत भारत अधिकृतपणे समाजवादी नव्हता का? हे नंतर का जोडावं लागलं? हा खूप चांगला मुद्दा आहे. समाजवादी हा शब्द 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीद्वारे जोडण्यात आला. पण याचा अर्थ असा नाही की त्याआधी भारतात समाजवादी विचार नव्हते. भारताचा समाजवाद हा रशिया किंवा चीनसारखा साम्यवादी समाजवाद नाही, जिथे उत्पादनाची सर्व साधनं सरकारच्या मालकीची असतात. आपला समाजवाद हा लोकशाही समाजवाद आहे. लोकशाही समाजवाद म्हणजे काय नक्की? म्हणजे आपण लोकशाही मार्गाने समाजातील आर्थिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न करणार. इथे सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सरकारी कंपन्या आणि खाजगी क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र दोन्ही एकत्र काम करतात. यालाच आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणतो. हा शब्द नंतर जोडण्यामागे उद्देश हा होता की उत्पन्न आणि संपत्तीमधील विषमता दूर करणं हे आपलं राष्ट्रीय ध्येय आहे, हे अधिक स्पष्टपणे नमूद करणं. समाजवादी शब्दासोबतच धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर हा शब्दही त्याच 42व्या घटनादुरुस्तीने जोडला गेला.
पण गंमत म्हणजे हा शब्द जोडण्याआधी आपलं संविधान धर्मनिरपेक्षच होतं, नाही का? अगदी बरोबर. हं, हं. हाच खरा मुद्दा आहे. अनुच्छेद 25 ते 28 मध्ये धर्मस्वातंत्र्याचा हक्क तर आधीपासूनच होता. हो. घटनाकारांनी मूळ संविधानात धर्मनिरपेक्ष शब्द मुद्दाम टाळला होता, कारण त्यांना वाटत होतं की संपूर्ण संविधानाचा आत्माच धर्मनिरपेक्ष आहे. हं. तो वेगळा सांगायची गरज नाही. पण 1976 मध्ये परिस्थिती अशी होती की हे मूल्य स्पष्टपणे सरनाम्यात नमूद करणं गरजेचं वाटलं. आणि आपल्या धर्मनिरपेक्षतेचं स्वरूपही पाश्चिमात्य देशांपेक्षा वेगळं आहे, हो ना? हो. पाश्चिमात्य देशांमध्ये सेक्युलरिझम म्हणजे राज्य आणि धर्म यांच्यात पूर्ण फारकत. राज्य धर्माच्या बाबतीत हस्तक्षेप करणार नाही. आणि धर्मराज्याच्या बाबतीत बरोबर. या उलट भारताची संकल्पना सर्व धर्म समभावाची आहे. राज्याचा स्वतःचा कोणताही अधिकृत धर्म नाही आणि राज्य कोणत्याही धर्माला विशेष वागणूक देणार नाही. उलट ते सर्व धर्मांचा समान आदर करेल आणि त्यांना समान संरक्षण देईल. ही एक सकारात्मक संकल्पना आहे. छान. आता पुढचे 2 शब्द आहेत लोकशाही आणि गणराज्य. डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक. हे दोन्ही शब्द अनेकदा एकत्र वापरले जातात, पण त्यात फरक आहे. नक्कीच फरक आहे. लोकशाही म्हणजे सरकार लोकांकडून, लोकांसाठी आणि लोकांकरवी चालवले जाते. भारतात आपण आपले प्रतिनिधी निवडणुकीद्वारे निवडून देतो आणि ते आपल्या वतीने देशाचा कारभार पाहतात. यालाच अप्रत्यक्ष लोकशाही म्हणतात. सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, ठराविक काळाने होणाऱ्या निवडणुका, ही सगळी त्याची वैशिष्ट्ये. हो, बरोबर. ना केवळ राजकीय लोकशाही अपेक्षित नव्हती, तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही सुद्धा अपेक्षित होती. म्हणजे समाजात भेदभाव नसावा आणि सर्वांना विकासाची समान संधी मिळावी. अगदी. आणि गणराज्य म्हणजे रिपब्लिक गणराज्याचा संबंध थेट देशाच्या प्रमुखाशी असतो. ज्या देशाचा प्रमुख, जसे की आपले राष्ट्रपती, हे वंश परंपरागत नसतात. म्हणजे राजा किंवा राणीसारखे वारसा हक्काने येत नाही. बरोबर. तर ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जनतेकडून एका निश्चित कालावधीसाठी निवडले जातात. त्या देशाला गणराज्य म्हणतात. याचाच अर्थ राजकीय सार्वभौमत्व हे कोणत्याही एका व्यक्तीच्या किंवा घराण्याच्या हातात नसून ते देशाच्या जनतेच्या हातात आहे. आणि देशातलं कोणतंही सार्वजनिक पद कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येक नागरिकासाठी खुलं आहे. अगदी. इथे कोणीही जन्माने विशेष हक्क घेऊन येत नाही. तर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हे शब्द भारताचं व्यक्तिमत्व ठरवतात. पण हे स्वरूप का धारण करायचं? यातून आपल्याला नक्की काय मिळवायचं आहे? तीच आहेत आपल्या संविधानाची उद्दिष्ट्य. आणि त्याची सुरुवात होते न्याय या शब्दाने. बरोबर. सरनामा आपल्याला 3 प्रकारच्या न्यायाची हमी देतो: सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. सामाजिक न्याय म्हणजे जात, वंश, लिंग, धर्म किंवा जन्माच्या आधारावर कोणताही भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान वागणूक मिळायला हवी. आणि आर्थिक न्याय म्हणजे फक्त गरिबी दूर करणं नव्हे. नाही. आर्थिक न्याय म्हणजे संपत्ती आणि उत्पन्नाच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव न करणे. उत्पन्न आणि संपत्तीमधील टोकाची विषमता कमी करणं हे याचं ध्येय आहे. म्हणूनच सामाजिक आणि आर्थिक न्यायाला मिळून वितरणात्मक न्याय म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस असंही म्हणतात. आणि तिसरा आहे राजकीय न्याय, जो लोकशाहीचा पाया आहे. हो. राजकीय न्याय म्हणजे सर्व नागरिकांना समान राजकीय हक्क. मतदानाचा हक्क असो, निवडणुकीला उभं राहण्याचा हक्क असो, ती संधी सर्वांसाठी समान असली पाहिजे. न्यायाच्या उद्दिष्टानंतर येतात स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. हे 3 शब्द तर फ्रेंच राज्यक्रांतीपासून जगभर गाजलेत. हो. सरनाम्यात विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासनेचं स्वातंत्र्य दिलं आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ बंधनांचा अभाव नाही. म्हणजे तुमच्यावर अवाजवी बंधनं नसतीलच, पण त्याचबरोबर तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी तुम्हाला संधीही उपलब्ध करून दिल्या जातील. पण हे स्वातंत्र्य अमर्याद आहे का? म्हणजे मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर मी काहीही बोलू शकते का? नाही. आणि हाच महत्वाचा मुद्दा आहे. आपलं स्वातंत्र्य हे अमर्याद म्हणजे ॲब्सोल्यूट नाही, तर त्यावर वाजवी बंधनं, रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत. देशाची सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता अशा काही कारणांसाठी तुमच्या स्वातंत्र्यावर कायद्याच्या चौकटीत राहून बंधनं घातली जाऊ शकतात. समजलं. आता पुढचं उद्दिष्ट आहे समानता, दर्जाची आणि संधीची.
समानता म्हणजे समाजातल्या कोणत्याही घटकाला जन्माने किंवा परंपरेने विशेष अधिकार नसतील. आणि दुसरं म्हणजे सर्वांना पुढे जाण्यासाठी, स्वतःचा विकास करण्यासाठी कोणत्याही भेदभावाशिवाय पुरेशी संधी उपलब्ध करून दिली जाईल. कायद्यासमोर सर्व समान. अगदी. आणि सर्वांना कायद्याचं समान संरक्षण मिळेल. तर न्याय, स्वातंत्र्य आणि समानता यानंतर येतो सरनाम्यातील सर्वात महत्वाचा आणि भावनिक शब्द बंधुता, फ्रॅटर्निटी. बंधुता म्हणजे बंधुत्वाची भावना. आपण सर्व भारतीय एक आहोत ही भावना. भारतात इतकी विविधता आहे. भाषा, धर्म, संस्कृती, प्रांत या सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा धागा म्हणजे बंधुता. आणि आपले एकेरी नागरिकत्व याच भावनेला प्रोत्साहन देतं की नाही? बरोबर. आपण कोणत्याही राज्याचे असलो तरी आपली ओळख भारतीय हीच आहे. आणि सरनाम्यानुसार ही बंधुत्वाची भावना दोन गोष्टींची खात्री देते. एक म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि दुसरं राष्ट्राची एकता आणि एकात्मता. बरोबर. व्यक्तीची प्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे, तिचा सन्मान झालाच पाहिजे. तर राष्ट्राची एकता आणि एकात्मता म्हणजे फुटीरतावादी प्रवृत्तींना आळा घालणे. यातला एकात्मता, इंटिग्रिटी हा शब्दही 1976 मध्ये जोडला गेला. आता इथे मला एक प्रश्न पडतो. स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही तिन्ही उद्दिष्टे एकमेकांशी कशी जोडलेली आहेत? ती वेगळी करता येतात का? हा खूप मोलाचा प्रश्न आहे. डॉक्टर आंबेडकरांनी संविधान सभेत यावर फार सुंदर भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही एक त्रिमूर्ती आहे, ट्रिनिटी. त्रिमूर्ती. हो, यांना तुम्ही एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही. पण या सरनाम्याचा कायदेशीर स्थितीकडे येऊया. हा इतका महत्वाचा दस्तऐवज आहे, पण तो राज्यघटनेचा भाग आहे की नाही यावर सुरुवातीला वाद होता. हो, 1960च्या बेरुबारी युनियन केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की सरनामा हा घटनेचा भाग नाही. पण या निर्णयामुळे एक मोठी कायदेशीर अडचण निर्माण झाली. ती कोणती? ती म्हणजे जर सरनामा घटनेचा भागच नसेल तर त्यात संसदेला दुरुस्तीच करता येणार नाही. हा वाद पुढे 1973च्या ऐतिहासिक केशवानंद भारती केसमध्ये निर्णायक पातळीवर पोहोचला. आणि याच केसमध्ये मूलभूत संरचनेचा म्हणजे बेसिक स्ट्रक्चरचा सिद्धांत मांडला गेला, बरोबर? अगदी बरोबर. आणि यावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने आपला पूर्वीचा निर्णय बदलला आणि स्पष्ट केलं की सरनामा हा संविधानाचा अविभाज्य भाग आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने स्वतःचाच निर्णय बदलला. पण जर सरनामा घटनेचा भाग आहे तर त्याच्या आधारावर आपण थेट न्यायालयात जाऊ शकतो का? नाही. हा एक महत्वाचा फरक आहे. सरनामा हा न्यायप्रविष्ट नाही, नॉन जस्टिशिएबल. म्हणजे सरनाम्यात दिलेल्या आदर्शांची अंमलबजावणी होत नाहीये असं म्हणून तुम्ही थेट कोर्टात केस दाखल करू शकत नाही. त्याचं महत्त्व हे संविधानाचा अर्थ लावताना एक मार्गदर्शक म्हणून आहे. आणि त्यात दुरुस्ती करता येते, पण एका अटीवर. हो. केशवानंद भारती केसमध्येच न्यायालयाने स्पष्ट केले की अनुच्छेद 368 नुसार संसदेला सरनाम्यात दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. पण अट हीच की अशी दुरुस्ती करताना संविधानाच्या मूलभूत संरचनेला धक्का लागता कामा नये. आणि आतापर्यंत अशी दुरुस्ती फक्त एकदाच झालीय. बरोबर. फक्त एकदा 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीद्वारे जेव्हा समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द जोडण्यात आले. शेवटी सरनाम्यात एक तारीख नमूद आहे, 26 नोव्हेंबर 1949. या तारखेचं काय महत्त्व आहे? ही ती तारीख आहे ज्या दिवशी भारताच्या संविधान सभेने हे संविधान स्वीकारले, त्याला मान्यता दिली आणि स्वतःप्रत अर्पण केले. याच कारणामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. तर या संपूर्ण चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा केवळ एक औपचारिक परिचय नाही. तो आपल्या संविधानाचा सार आहे, ज्यामध्ये आपल्या लोकशाहीची मूलभूत मूल्य, तत्वज्ञान आणि उदात्त उद्दिष्टे सामावलेली आहेत. नक्कीच. तो भूतकाळातल्या स्वातंत्र्य लढ्याच्या प्रेरणा, वर्तमानातील शासनासाठीचं मार्गदर्शन आणि भविष्यातील भारतासाठीचं एक स्वप्न या तिन्ही गोष्टींना एकत्र जोडणारा एक पवित्र दस्तावेज आहे. आणि या चर्चेच्या शेवटी आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते. सरनामा 1949 मध्ये लिहिला गेला, त्यात 1976 मध्ये काही शब्द जोडले गेले. आज इतक्या वर्षानंतर जर आज आपल्याला सरनामा नव्याने लिहिण्याची संधी मिळाली तर आपण त्यात कोणते नवे शब्द जोडू किंवा कोणती नवी उद्दिष्ट ठेवू जी आजच्या भारताच्या आकांक्षा प्रतिबिंबित करतील? विचार करण्यासारखा प्रश्न आहे.